गावाचं नाव होतं धरणगाव. छोटंसं, शांत आणि वर पाहता अगदी साधं. पण त्या गावात एक अशी गोष्ट होती जी कुणी मोठ्याने बोलत नसे. गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता. लोक त्याला किल्लावाडा म्हणायचे. त्या वाड्याच्या दारात नेहमी एक माणूस बसलेला असायचा, राखणदार. रोहन शहरातून नुकताच धरणगावात आला होता. त्याला इथे शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली होती. पहिल्याच दिवशी त्याने गावात फिरताना तो वाडा पाहिला. मोठं लोखंडी गेट गंजलेलं, आत काळोख आणि गेटजवळ बसलेला एक माणूस. तो माणूस हलत नव्हता. रोहनने जवळ जाऊन विचारलं, "काका, इथे कोणी राहतं का?" त्या माणसाने हळूहळू डोकं वर केलं. त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं. तो म्हणाला, "इथे कोणी राहत नाही, पण कोणी जातही नाही." रोहन हसला. "म्हणजे?" राखणदार फक्त हसला. त्या रात्री रोहनने घरमालकाला विचारलं, "तो वाडा, तिथे बसलेला माणूस कोण?" घरमालक लगेच शांत झाला. "तुम्ही तिकडे जाऊ नका." "का?" तो राखणदार आहे." "कशाचा राखणदार?" घरमालकाने उत्तर दिलं नाही. त्या रात्री रोहनला झोप लागत नव्हती. वाऱ्याचा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं आणि मग ठक ठक कोणीतरी दरवाजा वाजवत होतं. रोहन उठला. दरवाजा उघडला. बाहेर कोणी नव्हतं, पण दूर त्या वाड्याकडून एक प्रकाश दिसत होता. रोहनला कुतूहल झालं. तो तिकडे चालत गेला. गेट उघडं होतं आणि राखणदार तिथे नव्हता. रोहन आत गेला. वाड्याच्या आत एक थंडगार हवा होती. जणू काही कोणी श्वास घेत होता. त्याने पाऊल टाकलं आणि अचानक मागून आवाज आला, "तुम्ही आत का आलात?" रोहन मागे वळला. राखणदार, तो अगदी त्याच्या मागे उभा होता. "मी फक्त बघायला." "इथं बघायला काही नाही. इथं फक्त राहिलेलं आहे." राखणदाराने रोहनला बाहेर ढकललं. "तुम्ही पुन्हा इथे येऊ नका." रोहनने विचारलं, "तुम्ही काय राखता?" राखणदार काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, "मी जे आत आहे ते बाहेर येऊ देत नाही." दुसऱ्या दिवशी रोहनने एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं. तो म्हणाला, "खूप वर्षांपूर्वी त्या वाड्यात एक जमीनदार राहत होता. खूप क्रूर. लोकांना मारायचा, कैद करायचा. मग एके रात्री सगळे लोक गायब झाले." "सगळे?" "हो. आणि त्यानंतर त्या वाड्यातून आवाज येऊ लागले." त्या रात्री पुन्हा आवाज आला, पण यावेळी हसू, अनेक लोकांचं हसू. रोहन खिडकीतून बाहेर पाहतो. वाड्याच्या आत सावल्या हलत होत्या. जणू काही तिथे अजूनही लोक होते. रोहन पुन्हा वाड्याकडे गेला. राखणदार तिथे बसलेला होता. "मला सत्य जाणून घ्यायचं आहे." राखणदार हळू आवाजात म्हणाला, "तुम्ही सत्य सहन करू शकणार नाही. मी तयार आहे." राखणदार उठला. "मग चला." यावेळी राखणदार स्वतः त्याला आत घेऊन गेला. आत अंधार होता, पण भिंतीवर खुणा होत्या. नखे घासल्याच्या खुणा आणि रक्ताचे डाग. रोहन थरथरला. ते एका खोलीत पोहोचले. तिथे लोखंडी साखळ्या होत्या. राखणदार म्हणाला, "हे लोक इथे जिवंत कैद होते." "मग ते मरले नाहीत?" रोहन घाबरला. "म्हणजे?" अचानक खोलीत थंडी वाढली. साखळ्या हलू लागल्या. आवाज, "आम्हाला सोडा." रोहन ओरडला, "हे काय आहे?" राखणदार म्हणाला, "हेच हे अजूनही इथे आहेत." रोहनने विचारलं, "तुम्ही इथे का आहात?" राखणदार शांतपणे म्हणाला, "मी त्यांच्यातलाच एक आहे." रोहन थक्क झाला. "म्हणजे?" "मी मरण पावलो, पण मला एक काम दिलं गेलं." "कुठलं?" "त्यांना आत ठेवण्याचं." अचानक दरवाजा आपटला. आवाज मोठा झाला. सावल्या भिंतीवरून बाहेर येऊ लागल्या. राखणदार ओरडला, "बाहेर पळा." रोहन धावत बाहेर गेला. बाहेर येताच रोहनने मागे पाहिलं. राखणदार दरवाजात उभा होता. त्याच्या डोळ्यात वेदना होती. तो म्हणाला, "आता ते तुला ओळखतात." रोहन घाबरला. "काय?"
तू आता त्यांच्यासाठी एक दार आहेस. त्या दिवसानंतर रोहन बदलला. तो शांत झाला, लोकांपासून दूर राहू लागला आणि एके दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं, वाड्याच्या दारात एक नवीन माणूस बसलेला आहे. राखणदार. आणि जुना राखणदार तो दिसेनासा झाला होता. रात्री अजूनही त्या वाड्यातून आवाज येतात, हसू, रडणं आणि कधीकधी कोणीतरी दार ठोठावतं. जर तुम्ही ऐकलं तर दरवाजा उघडू नका, कारण राखणदार नेहमी बदलत असतो. धरणगाव पुन्हा तसंच शांत होतं, पण आता वाड्याच्या दारात बसलेला माणूस बदलला होता. तो होता रोहन. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती, डोळे रिकामे, आणि तो तिथे बसलेला दिवसभर, रात्रभर, जणू तो कधी हालतच नाही. गावकऱ्यांनी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण तो फक्त एकच वाक्य म्हणायचा, आत येऊ नका. रोहन राखणदार झाल्यापासून गावात काहीतरी बदलायला लागलं. लोक गायब होऊ लागले. पहिला गेला शाळेतील एक मुलगा, दुसरी एक म्हातारी बाई, तिसरा तोच घरमालक ज्याने रोहनला चेतावणी दिली होती. कोणीही परत आला नाही. आणि प्रत्येक वेळी रात्री वाड्यात दिवे लागायचे. या सगळ्यात गावात एक नवीन मुलगी आली, सायली. ती पत्रकार होती. तिला या वाड्याबद्दल एकूण उत्सुकता होती. ती गावात आली आणि पहिल्याच दिवशी तिने रोहनला पाहिलं. ती म्हणाली, तुम्ही इथे काय करता? रोहनने तिच्याकडे पाहिलं. थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग म्हणाला, मी उशीर होऊ देत नाही. सायली गोंधळली. कशासाठी? रोहन हळूच हसला. त्यांच्यासाठी. सायलीने ठरवलं ती या वाड्याचं रहस्य उलगडणार. त्या रात्री ती कॅमेरा घेऊन वाड्याकडे गेली. रोहन तिथेच बसलेला होता. तो म्हणाला, तुम्ही आत जाऊ नका. सायलीने विचारलं, तुम्हाला माहिती आहे ना आत काय आहे? रोहनचा आवाज बदलला. माहिती आहे. मग मला का थांबवता? रोहन हळू आवाजात म्हणाला, कारण मी एकटाच राहू इच्छित नाही. सायली थरथरली. सायली आत गेली, पण यावेळी वाडा वेगळा होता. भिंती हालत होत्या, दरवाजे आपोआप उघडत बंद होत होते, आणि तिला एक गोष्ट जाणवली, वाडा आता जिवंत होता. सायलीला आवाज ऐकू आला. सायली. ती थांबली. कोण आहे? आवाज पुन्हा. आम्हाला सोडा. ती पुढे गेली. एक खोली उघडली आणि तिथे लोक होते, पण ते जिवंत नव्हते. त्यांचे डोळे काळे होते आणि ते तिच्याकडे पाहत होते. अचानक मागून दरवाजा बंद झाला. रोहन आत आला, पण तो आधीसारखा नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर काळी सावली होती. डोळे पूर्ण काळे झाले होते. तो म्हणाला, तुम्ही उशीर केला. सायली घाबरली. तुम्ही रोहन नाही आहात? तो हसला. रोहन आता नाही. सायली ओरडली. तू कोण आहेस? तो म्हणाला, मी तो आहे जो बाहेर यायची वाट पाहत होता. आणि राखणदार? तो फक्त दार आहे. सायलीला समजलं, राखणदार लोकांना थांबवत नव्हता. तो काहीतरी आत ठेवत होता. त्या भूतांनी एकत्र आवाज केला, आम्ही कैद नव्हतो. सायली घाबरली. मग? रोहन किंवा ते काहीतरी म्हणाला, आम्हाला इथे ठेवण्यात आलं होतं, कारण आम्ही बाहेर आलो तर अचानक संपूर्ण वाडा हादरला. सगळं संपेल. सायलीला पळायचं होतं, पण दरवाजे बंद होते. रोहन तिच्याकडे आला. तुमच्याकडे एकच पर्याय आहे. काय? तुम्ही नवीन राखणदार व्हा. सायली ओरडली. नाही. सायलीने कॅमेरा उचलला आणि रोहनवर फेकला. क्षणभर तो मागे गेला. सायली धावत बाहेर आली. गेटपर्यंत पोहोचली. ती बाहेर पडणार होती, पण अचानक कोणीतरी तिचा हात पकडला. कोणीतरी तिचा हात पकडला. थंड आणि ओलसर. दुसऱ्या दिवशी गाव पुन्हा शांत होतं. वाड्याच्या दारात एक माणूस बसलेला होता. यावेळी ती होती सायली. तिचे डोळे रिकामे होते
आणि ती हळू आवाजात म्हणत होती, आत येऊ नका. गावात आता एक नवीन गोष्ट सुरू झाली. लोकांना स्वप्न पडू लागली त्या वाड्याची आणि त्या स्वप्नात कोणीतरी त्यांना हाक मारतं, या. धरणगाव आता शांत नव्हतं. लोक झोपत होते पण आराम करत नव्हते. प्रत्येकाला एकच स्वप्न पडत होतं. एक काळा वाडा, दारात बसलेली सायली आणि तिच्या मागे उभं असलेलं काहीतरी जे दिसत नव्हतं पण जाणवत होतं. गावात एकच माणूस होता ज्याला ते स्वप्न पडत नव्हतं. त्याचं नाव होतं विक्रम. तो आधी गावातच राहायचा पण लहानपणी एकदा वाड्याजवळ गेला होता आणि तेव्हापासून तो कधीच तिकडे गेला नव्हता. विक्रमला कळलं की गावात काहीतरी बरोबर नाही. तो परत आला. गावात पाऊल टाकताच त्याला जाणवलं, हवा जड झाली आहे. लोकांच्या डोळ्यात काहीतरी रिकामं आहे आणि सगळे एकाच दिशेला बघतात, वाड्याकडे. विक्रम वाड्याकडे गेला. दारात सायली बसलेली होती. ती त्याच्याकडे पाहिली आणि हसली, पण ते हसू मानवी नव्हतं. ती म्हणाली, तू परत आलास. विक्रम थबकला. तू मला ओळखतेस? ती हळू आवाजात म्हणाली, आम्ही सगळ्यांना ओळखतो. सायली उठली. गेट आपोआप उघडलं. ती म्हणाली, या. विक्रम मागे हटला. मी आत येणार नाही. सायलीचं हसू वाढलं. तू आधीच आत आहेस. अचानक विक्रमला जाणवलं, तो गावात नाही. तो आधीपासूनच वाड्याच्या आत उभा आहे. त्याच्या मागे गाव दिसत होतं पण ते खरं नव्हतं. जणू एक भ्रम. अंधारातून काहीतरी बाहेर आलं. ते ना भूत होतं ना माणूस. ते आकार बदलत होतं. कधी अनेक चेहरे, कधी सावल्या, कधी पूर्ण अंधार. विक्रम ओरडला, हे काय आहे? सायली शांतपणे म्हणाली, हा वाडा नाही. मग? हा एक पोट आहे. विक्रम थरथरला. पोट? सायली म्हणाली, हे एक जीव आहे, खूप जुना. तो लोकांना खात नाही, तो त्यांना जिवंत ठेवतो. का? कारण त्याला भीती खायला आवडते. विक्रमला सगळं समजू लागलं. म्हणजे राखणदार? सायली म्हणाली, तो दरवाजा नाही. ती पुढे आली. तो खाद्य पुरवणारा आहे. विक्रम अचानक थांबला. त्याला आठवलं, लहानपणी तो एकदा वाड्यात गेला होता. त्याला कोणीतरी पाहिलं होतं पण त्याला बाहेर सोडलं गेलं होतं. का? सायली म्हणाली, तू खास आहेस. का? कारण तू घाबरत नाहीस. विक्रम शांत झाला. मग? सायली हळू आवाजात म्हणाली, आम्हाला तुझी गरज आहे. अचानक सगळं बदललं. वाडा गायब झाला. फक्त एक विशाल अंधार आणि त्या अंधारात लाखो डोळे उघडले. ते सगळे विक्रमकडे पाहत होते. एक आवाज घुमला, आम्हाला खायला दे. सायली विक्रम समोर उभी होती. तू बाहेर जाऊ शकतोस. विक्रम चकित झाला. खरंच? हो, पण? ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, तुला आमच्यासाठी लोक आणावे लागतील. काही क्षण विक्रम काही बोलला नाही. मग तो हसला. म्हणजे मी राखणदार? सायली मान हलवते. नाही. ती म्हणाली, तू शिकारी होशील. काही दिवसांनी धरणगाव पुन्हा सामान्य दिसू लागलं. वाडा शांत होता. सायली अजूनही दारात बसलेली होती. पण गावात एक नवीन माणूस फिरत होता. तो लोकांशी मैत्री करायचा, त्यांना मदत करायचा आणि हळूहळू त्यांना वाड्याजवळ घेऊन जायचा. त्याचं नाव होतं विक्रम. धरणगाव पुन्हा नॉर्मल दिसत होतं. लोक हसत होते, काम करत होते. पण एक गोष्ट बदलली होती. कोणीही वाड्याबद्दल बोलत नव्हतं. जणू सगळ्यांनी एकत्र ठरवलं होतं, तो विषय अस्तित्वातच नाही. विक्रम आता गावात सगळ्यांचा आवडता झाला होता. तो लोकांना मदत करायचा, मुलांशी खेळायचा आणि हळूहळू त्यांच्याशी विश्वास निर्माण करायचा. पण रात्री तो वेगळा व्हायचा. तो कोणाला तरी घेऊन वाड्याकडे जायचा आणि मग तो माणूस परत दिसायचा नाही. एक दिवस धरण गावातून एक माणूस नागपूरला गेला.
त्याचं नाव होतं अमोल. तो शहरात पोहोचला, पण त्याच्या वागण्यात काहीतरी विचित्र होतं. तो शांत होता, डोळे रिकामे, आणि तो सतत एकच गोष्ट म्हणत होता, तुम्हाला एक जागा दाखवतो. अमोलने शहरात 2 लोकांना भेटलं. त्यांना एका जुन्या इमारतीजवळ नेलं. ती इमारत बंद होती, पण त्या रात्री तिच्या खिडक्यांमध्ये प्रकाश दिसू लागला. धरणगावचा वाडा आता फक्त एक जागा नव्हता, तो पसरत होता. प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात एक जागा तयार होत होती, जिथे लोक जात होते आणि परत येत नव्हते. सायली अजूनही वाड्याच्या दारात बसलेली होती, पण आता ती हालत नव्हती. तरीसुद्धा सगळं तिच्या नियंत्रणात होतं. तिच्या डोळ्यांमधून काळी सावली बाहेर पडत होती आणि ती सावली दूर दूर पसरत होती. विक्रम आता पूर्णपणे बदलला होता. तो फक्त लोकांना आणत नव्हता, तो त्यांना पटवत होता. तो म्हणायचा, भीतीला सामोरं जा, तुम्ही मजबूत व्हाल. पण खरं म्हणजे तो त्यांना अंधारात ढकलत होता. नागपूरमध्ये लोक गायब होऊ लागले. पोलीस तपास करत होते, पण काहीच सापडत नव्हतं. CCTVमध्ये फक्त एक गोष्ट दिसायची, लोक स्वतःहून एका जागेकडे चालत जात होते, जणू कुणीतरी त्यांना बोलावत होतं. शहरात एक नवीन इमारत होती, जुनाट, सोडलेली, आणि तिच्या दारात बसलेली होती एक मुलगी. तिचे डोळे रिकामे होते. ती हळू आवाजात म्हणत होती, आत येऊ नका. पण तिच्या मागे दार स्वतः उघडत होतं. तो जीव आता मोठा झाला होता. वाडा त्याचं पोट होतं, पण आता संपूर्ण शहर त्याचं शरीर बनत होतं. रस्ते, इमारती, लोक, सगळं जोडत होतं. नागपूरमध्ये एक पोलीस अधिकारी होता, अर्जुन. त्याला काहीतरी वेगळं वाटलं. तो या केसवर काम करत होता. त्याने सगळे पुरावे पाहिले आणि एक गोष्ट लक्षात आली, सगळ्या घटना एका नावाशी जोडलेल्या होत्या, धरणगाव. अर्जुन धरणगावात आला. तो वाड्याकडे गेला. दारात सायली बसलेली होती. ती त्याच्याकडे पाहून हसली. तू उशिरा आलास. अर्जुन म्हणाला, मी हे थांबवणार आहे. सायली शांतपणे म्हणाली, हे थांबत नाही. सायली म्हणाली, तू आत गेला तर मी जाणार, तू बाहेर येणार नाहीस. अर्जुन थांबला नाही. तो आत गेला. त्या दिवशी वाड्याचं दार बंद झालं. सायली गायब झाली. विक्रम दिसेनासा झाला आणि शहरात गायब होणं थांबलं. काही दिवस सगळं शांत होतं. लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. पण मग एका नवीन शहरात एक नवीन इमारत आणि दारात बसलेला एक माणूस. तो हळू आवाजात म्हणाला, आत येऊ नका. जगभर सगळं ठीक दिसत होतं. शहरं चालू होती, लोक काम करत होते, जीवन पूर्वीसारखं वाटत होतं. पण एक गोष्ट कुणालाच लक्षात येत नव्हती, खूप जास्त शांतता होती. जिथे भीती असायला हवी होती, तिथे शून्य होतं. इंटरनेटवर काही व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. लोक एका जुन्या इमारतीसमोर उभे, दारात बसलेला कोणीतरी, आणि एकच वाक्य, आत येऊ नका. पण व्हिडिओ अचानक बंद व्हायचा आणि त्या व्यक्तीचा काहीच मागमूस सापडत नसे. भारत, अमेरिका, जपान, युरोप, प्रत्येक देशात एक जागा होती, एक जुना वाडा, इमारत किंवा घर, आणि प्रत्येक ठिकाणी एक राखणदार. दरम्यान अर्जुन मेला नव्हता, तो जिवंत होता. पण तो कुठे होता? आत. अर्जुनने डोळे उघडले. तो एका अनंत जागेत होता. ना भिंती, ना जमीन, फक्त अंधार. आणि त्या अंधारात लाखो लोक, सगळे शांत, सगळे रिकामे. अर्जुनला समजलं, हे फक्त कैद नाही, हे एक नेटवर्क आहे. प्रत्येक राखणदार, प्रत्येक इमारत, प्रत्येक गायब झालेला माणूस, सगळं जोडलेलं आहे. अचानक अंधार हलला. एक प्रचंड आकार तयार झाला. तो इतका मोठा होता की त्याला पूर्ण पाहणं अशक्य होतं. एक आवाज घुमला, तू शेवटचा आहेस. अर्जुन ओरडला, तू काय आहेस?
उत्तर आलं, मी भीती नाही, क्षणभर शांतता. मी भीती खाणारा आहे. अर्जुनला समजलं, हा जीव लोकांना खात नाही, तो त्यांना वापरतो, तो त्यांच्यातून पसरतो आणि तो थांबवायचा असेल तर आतूनच थांबवावा लागेल. अर्जुनने ठरवलं, तो स्वतःला त्या अंधारात विलीन करणार. त्याने डोळे बंद केले आणि तो त्या जीवाकडे चालू लागला. आवाज आला, तू स्वतःला देतोयस. अर्जुन म्हणाला, मी तुला संपवणार. अचानक प्रकाश झाला. पहिल्यांदाच त्या अंधारात उजेड पसरला. लोकांचे चेहरे दिसू लागले. ते जागे होऊ लागले. त्या जीवाने किंचाळलं, नाही. एकामागोमाग एक जगभराच्या इमारती कोसळू लागल्या. दारं बंद झाली. राखणदार गायब झाले. लोक परत दिसू लागले. सगळं संपल्यासारखं वाटलं. लोक वाचले. जग पुन्हा सामान्य झालं. अर्जुनचं नाव हिरो म्हणून घेतलं जाऊ लागलं. जरी कुणालाच माहीत नव्हतं तो कुठे गेला. काही महिन्यांनी एका छोट्या मुलाने आपल्या आईला विचारलं, आई, माझा इमॅजिनरी फ्रेंड बघशील? आई हसली. काय नाव आहे त्याचं? मुलगा म्हणाला, राखणदार. त्या रात्री त्या मुलाच्या खोलीत कोणीतरी बसलेलं होतं, अंधारात, शांत. आणि तो हळू आवाजात म्हणाला, आत येऊ नकोस. पण यावेळी दार नव्हतं. भय कधी मरत नाही. ते रूप बदलतं, जागा बदलतं आणि शेवटी ते आपल्यात राहतं. पुढची भयकथा. रुमना झुमना. त्या दोन मुली. नागपूरच्या बाहेर एक छोटंसं गाव होतं, कन्हेरी. त्या गावात दोन बहिणी राहत होत्या, रुमना आणि झुमना. दोघी एकमेकींशिवाय कधीच दिसत नसत. शाळेत, खेळताना, मंदिरात नेहमी एकत्र. लोक म्हणायचे, त्या दोघी वेगळ्या नाहीत, त्या एकच आहेत. त्या दोघींमध्ये काहीतरी वेगळं होतं. त्या एकमेकींशी बोलायच्या नाहीत, पण तरीही एकमेकींना सगळं कळायचं. जर रुमना हसली तर झुमना आधीच हसत असे. जर झुमना रडली तर रुमनाच्या डोळ्यात आधीच अश्रू असायचे. गावात लोक हळू आवाजात बोलायचे, त्या दोघी जन्माला एकाच वेळी आल्या नाहीत. झुमना आधीच मेली होती, पण तरीही ती जिवंत आहे. त्या गावात एक नवीन शिक्षक आला, निलेश. त्याने पहिल्याच दिवशी त्या दोघींना पाहिलं. त्याला काहीतरी विचित्र वाटलं. तो म्हणाला, तुमचं नाव? पहिली म्हणाली, रुमना. दुसरी म्हणाली, झुमना. पण त्यांचे ओठ हललेच नव्हते. त्या रात्री निलेशला झोप लागली नाही. त्याला खिडकीबाहेर कुणीतरी उभा असल्यासारखं वाटत होतं. तो उठला आणि खिडकीतून पाहिलं. बाहेर रुमना उभी होती. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. निलेशने दरवाजा उघडला. बाहेर कोणी नव्हतं, पण मागे त्याच्या खोलीत झुमना उभी होती. निलेश घाबरला. तुम्ही इथे कशा आलात? दोघी एकाच वेळी बोलल्या, आम्ही कधीच जात नाही. दुसऱ्या दिवशी निलेशने गावातील एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं. तो म्हणाला, खूप वर्षांपूर्वी त्या घरात एक मुलगी जन्माला आली, रुमना. पण तिची जुळी बहीण झुमना. तो थांबला. ती जन्मताना मेली. मग झुमना? म्हातारा हळू आवाजात म्हणाला, रुमनाने तिला सोडलं नाही. रुमना रोज त्या मृत बहिणीशी बोलायची, खेळायची. आणि एक दिवस लोकांनी पाहिलं, ती एकटी नव्हती. झुमना परत आली होती, पण ती जिवंत नव्हती, ती सावली होती. म्हातारा म्हणाला, त्या दोघींमध्ये एक नियम आहे. काय? त्या कधीच वेगळ्या होऊ शकत नाहीत. आणि जर कोणी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. म्हाताऱ्याने निलेशकडे पाहिलं. तो माणूस गायब होतो. त्या रात्री निलेशने ठरवलं, तो सत्य शोधणार. तो त्या दोघींना वेगळं करणार. तो त्यांच्या घरात गेला. दोघी अंधारात बसलेल्या होत्या. तो म्हणाला, झुमना, तू खऱ्या नाहीस. क्षणभर शांतता. झुमना हळूहळू उठली. तिचा चेहरा वितळायला लागला. डोळे काळे झाले आणि ती म्हणाली, मग तू आम्हाला वेगळं करशील? निलेशने रुमनाचा हात पकडला. तू जिवंत आहेस, तिच्यापासून दूर हो. रुमना ओरडली, नाही, ती माझी आहे.
अचानक घर हादरलं. भिंतीमधून सावल्या बाहेर आल्या आणि झुमना ओरडली, जर आम्ही वेगळे झालो तर आम्ही दोघेही नाहीसे हो. दुसऱ्या दिवशी निलेश गायब झाला आणि गावात लोक म्हणू लागले, त्या दोघी अजूनही एकत्र आहेत. कधीकधी रात्री त्या घराच्या खिडकीत 2 मुली दिसतात, एक जिवंत, एक सावली, आणि त्या दोघी एकाच वेळी हसतात. कण्हेरी गाव पुन्हा शांत झालं. जणू काहीच घडलं नव्हतं, पण लोकांच्या नजरेत भीती होती, कारण निलेश हा पहिला नव्हता. गावात काही दिवसांनी एक मुलगी आली, माया. ती शहरातून आलेली, धाडसी आणि जिज्ञासू पत्रकार होती. तिला निलेशच्या गायब होण्याची केस मिळाली होती. ती म्हणाली, हे काहीतरी साधं नाही. माया त्या घरासमोर गेली. जुनं, अंधारलेलं, पण खिडकीतून 2 डोळे तिच्याकडे पाहत होते. ती आत गेली. घरात पूर्ण शांतता होती, पण हवा जड होती, जणू कोणी श्वास घेत आहे. माया म्हणाली, कोणी आहे का? मागून आवाज आला. आहोत. माया वळली. रुमना आणि झुमना दोघी एकत्र उभ्या. माया थिजली, कारण रुमना पुढे चालत होती, पण तिची सावली झुमना वेगळ्या दिशेने चालत होती. माया म्हणाली, तुम्ही दोघी वेगळे आहात. रुमना हसली. झुमना हळू आवाजात म्हणाली, आम्ही वेगळ्या नाही, आम्ही अर्ध्या आहोत. माया विचारते, अर्ध्या म्हणजे? रुमना तिच्या जवळ आली. मी शरीर आहे. झुमना कुजबुजली, आणि मी आत्मा. माया थरथरली. मग तू जिवंत कशी आहेस? रुमना म्हणाली, मी तिला धरून ठेवते. झुमना म्हणाली, आणि मी तिला सोडत नाही. माया धाडस करून विचारते, निलेश कुठे आहे? क्षणभर शांतता. मग दोघी एकत्र हसल्या. घराच्या भिंती हलू लागल्या आणि अचानक जमिनीखाली एक खोल खड्डा उघडला. त्यात अनेक चेहरे अडकलेले, ओरडणारे. माया ओरडली, हे कोण आहेत? झुमना म्हणाली, जे आम्हाला वेगळं करायला आले. त्या खड्ड्यात निलेशचा चेहरा दिसला. तो अजून जिवंत होता, पण त्याचे डोळे रिकामे होते. रुमना म्हणाली, आमचं बंधन तुटलं तर? झुमना पुढे म्हणाली, आम्ही दोघी मरतो, पण आम्ही एकट्या मरत नाही. त्या दोघी मायाकडे पाहत म्हणाल्या, आम्ही ज्याने तोडायचा प्रयत्न केला त्याला सोबत घेऊन जातो. माया घाबरली, पण ती थांबली नाही. ती म्हणाली, मी तुला वाचवेन. ती रुमनाचा हात पकडते. अचानक झुमना किंचाळली. घर हादरलं. भिंतीमधून काळा धूर बाहेर आला. झुमना ओरडली, तू आम्हाला तोडतेस. रुमना वेदनेने ओरडली, थांब. माया थांबली. तिला कळलं, जर ती पुढे गेली तर दोघी मरतील, आणि तीही. माया हळूच हात सोडते. सगळं शांत होतं. खड्डा बंद होतो. घर पुन्हा शांत. माया बाहेर येते. ती वाचते, पण ती आधीसारखी राहत नाही. काही दिवसांनी लोकांनी पाहिलं, माया एकटी चालत होती, पण तिच्या मागे एक सावली होती, जी तिच्या हालचालींशी जुळत नव्हती. काही बंधन तोडता येत नाहीत, कारण ती फक्त 2 लोकांमध्ये नसतात, ती जिवंत आणि मृत यांच्यामध्ये असतात.